उलेमा बचाव टोळीने वक्फ बोर्डातील भ्रष्टाचारावर बोलावे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाटावर घणाघाती टीका. हिंदू धर्माविषयी देशामुळे उबाटा राम मंदिरावर प्रश्न विचारत आहेत. उबाटा मुख्यमंत्री असताना 3 वेळा पेपरफुटी झाली. ठाणे सत्तेसाठी मुस्लिमांचे लांगुल चालन करणारे उबाटा हिंदू धर्माच्या देशामुळेच राम मंदिरावर प्रश्न विचारत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. वक्फ बोर्डातील भ्रष्टाचाराबाबत उलेमा बचाव टोळीचे प्रमुख गप्प का, असा सवाल खासदार म्हस्के यांनी यावेळी उपस्थित केला. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष जो आहे त्याला आता आम्ही नवीन नाव देतोय. त्यांची पार्टी आता उलेमा बचाव टोळी ही उद्धव ठाकरे यांची पार्टी झालेली आहे. केवळ मुस्लिम धार्जिणं धोरण ठेवायचं आणि मुस्लिम समाजाचा मतांकरता लागून चालून करणाऱ्यांना हिंदू देवदैवतांच्या मंदिरासंदर्भात बोलण्याचा अधिकार आहे का? काँग्रेसच्या इशाऱ्यावरती त्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्पष्ट, ठाम आणि निर्भीड भूमिका यांचं त्यांना विस्मरण झालं. मतांसाठी त्यांनी मुस्लिमांचं लांगून चालन केलं. त्यांना हिंदू मंदिरांबद्दल प्रश्न विचारण्याचा अधिकार नाहीये. राम मंदिराच्या काही दानपेटी संदर्भात काही तक्रारी आल्या त्या कोणी शोधल्या? तेथील सरकारने शोधल्या ना. कारवाई कोण करतंय? तर तेथील सरकार, जे भारतीय जनता पार्टीचा असू द्या, हिंदुत्ववादी विचारसरणीचा असू द्या, तेच काम करतायत, तेच त्यांच्यावर कारवाई करतायत. परंतु उद्धवजी ठाकरे यांना मुस्लिम समाज वक्फ बोर्डाच्या नावावरती काही तथाकथित लोक त्या वक्फ बोर्डाच्या आधारावरती भ्रष्टाचार करतात, ते त्यांना दिसलं नाही का? त्याच्या विरुद्ध कधी चकार शब्द काढला का? बाळासाहेब ठाकरे यांनी तर सांगितलं होतं, वक्फ बोर्ड बरखास्त करा, वक्फ बोर्डाची जरूरत नाहीये. परंतु ज्यावेळी वक्फ सुधारणा कायदा आला त्या संसदेमध्ये, त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये सुद्धा मी होतो, मी साक्षीदार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे खासदार आहेत त्यांनी त्या सुधारणा कायद्याला विरोध केला. संसदेत मतदान झालं. खासदारांची इच्छा होती वक्फ सुधारणा कायद्याला बाजूनी मतदान करायचं, परंतु यांनी राहुल गांधींच्या सांगण्यावरनं त्या कायद्याच्या जेव्हा मंजुरीला आला तेव्हा यांनी सभागृहातनं पळ काढला. त्यावेळी कुठे गेलो होतो हिंदुत्ववादी धोरण? वारंवार हिंदूंच्या विरोधी भूमिका घेत असतात. म्हणून मी यांना आता नाव देतोय उलेमा बचाव टोळी, UBT. एकदम परफेक्ट नाव त्यांना जुळतं. 2019 मध्ये शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु केवळ सत्तेकरता यांनी काँग्रेस बरोबर गेले, महाआघाडी बरोबर गेले. त्याचवेळी साधूंची, हिंदू साधूंची हत्या झाली. काँग्रेसच्या दबावामुळे त्या तपासाला त्यांनी गती दिली नाही. 370 कलम बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते रद्द करावं. गृहमंत्र्यांनी ते रद्द करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कद्रुवृत्ती जी यांची आहे त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं नाही. सातत्याने हिंदूंच्या विरोधात जी राहुल गांधी भूमिका घेतात त्याला कायम यांनी पाठिंबा दिलेला आहे. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरेंनी ठोस भूमिका घेतली. मला उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारायचा आहे, आज तुम्ही हिंदूंना जागा करण्याकरता रामरक्षा म्हणताय, घंटानाद करताय, मुस्लिम समाजाला जागा करण्यासाठी कधी जाणार?
सीए आणि एनआरसी बद्दल, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या विरुद्ध का भूमिका घेतली? का नाही तुम्ही त्यांच्या बाजूने सरकारच्या बाजूने आलात? केवळ विशिष्ट समाजाच्या मतांकरता तुम्ही त्यांचं लागून चालन करताय. वक्फ बोर्ड आपल्याला माहित आहे, वक्फ बोर्डाच्या नावावरती कितीतरी जमिनी, देवस्थानांच्या जमिनी, शेतकऱ्यांच्या जमिनी त्या बोर्डाने लाटलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डिजिटल स्पष्टपणा, पारदर्शकता आणण्याकरता तो सुधारणा कायदा आणला, परंतु केवळ मुस्लिमांचं लागून चालन करण्याकरता त्या सुधारणा विधेयकाला यांनी पाठिंबा दिला नाही. केवळ मुस्लिमांचं लागून चालन हीच त्यांची भूमिका आहे. हिंदूंच्या ट्रस्टमध्ये एकही गैर हिंदू व्यक्तीची नेमणूक चालत नाही, तर वक्फ बोर्डाच्या पर्सनल लॉ मध्ये गैर मुस्लिम व्यक्ती कशी, हा प्रश्न कोणी उपस्थित केला? तर युबीटीने केला. उलेमा बचाव टोळी, मला त्यांना एकच सांगणं आहे की वक्फ बोर्ड यांनी हिंदूंच्या जमिनी पण लाटलेल्या आहेत, देवस्थानांच्या जमिनी लाटलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या जमिनी लाटलेल्या आहेत, सरकारी जमिनी लाटलेल्या आहेत, संरक्षण खात्याच्या जमिनी लाटलेल्या आहेत, त्यांच्या बापाच्या जमिनी नव्हत्या. आणि त्याकरता गैर मुस्लिम ट्रस्टी नेमण्याचा सरकारने निर्णय घेतला होता. हा प्रश्न हिंदू माणूस कशाला, हा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उलेमा बचाव टोळीने हा त्यावेळी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे यांना अधिकार नाहीये राम मंदिरातील दानपेटी चोरीवर प्रश्न विचारण्याचे. तुम्ही हिंदू मंदिरांवरील या गैरव्यवहार झाले म्हणून तुम्ही काय रामरक्षा म्हणताय, त्या रामरक्षा मधले 2 ओळी तरी तुम्हाला म्हणता आल्या का? 2 ओळी सुद्धा तुम्हाला म्हणता आलेला, वाचून बोलता आल्या नाहीत. आणि त्यांना काय अधिकार आहे? बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. हिंदू देवदेवतांबद्दल आपली काय मतं आहेत ती आम्हाला माहित आहे. त्यामुळे कायम मुस्लिम धोरण अवलंब आपण जे करताय, त्यामुळे तुम्हाला राम मंदिर दान जे चोरी प्रकरण तुम्ही म्हणताय त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीये. केवळ हिंदू धर्मियांच्या ट्रस्टचा राम मंदिर हा कद्रूपणा आहे, खोतेपणा आहे की राम मंदिर हे भाजप राज्य, भाजपचा मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा यांच्या काळात ते राम मंदिर उभं राहिलंय. म्हणून केवळ जेलसी म्हणून आपण हा विषय घेताय, टीका करताय. यांनी हिंदू धर्मावरती टीका होते, हिंदू धर्मावरती आपण टीका करताय. आपल्यात हिंमत असेल तर उलेमा बचाव टोळीला माझं सांगणं आहे की वक्फ बोर्डासारखे अनेक विषय आहेत, त्या विषयांच्या विरोधात सुद्धा आपण बोला आणि त्यानंतरच राम मंदिर, रामरक्षा, घंटानाद या विषयावर आपण बोला.